मित्रांनो, अख्खा महाराष्ट्र रितेश भाऊंवर संताप व्यक्त करतोय का, कशाबद्दल, काय नेमकं कारण आहे त्याच्या मागचं ते आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. कारण त्यांनी निकी तांबोळीची तारीफ केली होती शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावरती. त्याच विषयी आपण बोलणार आहोत आणि सोबतच रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती ज्या ज्या गोष्टी मांडतात ते आम्ही अगोदरच आमच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आमचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा आणि मग तुम्ही बोला. आणि त्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत, जे जे मुद्दे मांडलेले आहेत, रितेश भाऊंनी त्यांच्या धक्क्यावरती तेच मुद्दे मांडलेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अंकिता घराच्या बाहेर जाणार हा प्रोमो जेव्हा आला तेव्हा एका मित्राने मला सांगितलं की बाबा अंकिता तर आज घराच्या बाहेर जाणार आहेच. मी म्हटलं की बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं केव्हाच नाही झालं किंवा असं कधीच नाही सांगत की बाबा हा कंटेस्टंट घराच्या बाहेर जाणार आहे. हे प्रोमो दाखवण्यामागचं एक मोठं गणित असतं. ट्रेलर हिट तो पिक्चर हिट. त्यामुळे ट्रेलरमध्ये अशा काही गोष्टी वेगळ्या आलटून पलटून दाखवाव्या लागतात जेणेकरून प्रेक्षक सिनेमागृहामध्ये जातातच सिनेमा बघण्यासाठी. तर ही त्याच्या मागचीच गोष्ट असते की प्रोमो हिट करावा लागतो त्यांना. तर अंकिता घराच्या बाहेर त्याला मी अगोदरच सांगितलं होतं की बाबा हा त्यांचा काहीतरी प्रँक असेल आणि ती गोष्ट खरी झाली. सो अशाच खूप आम्ही काही गोष्टी सांगत असतो. तर विशेष म्हणजे आता निक्कीला जे रितेश सरांनी जी तारीफ केली त्याची की बाबा एक हफ्ता अख्खं घर तिच्यावर तुटून पडलं होतं, ती आणि अभिजित दोघे जण स्ट्रॉंग राहिले. हे बघा, निक्की खूप चांगली प्लेअर आहे. हा, तिचे शब्द कुठे खालीवरी होतात वगैरे ही चांगली गोष्ट नाहीये, वाईट वाटतं. मी स्वतः खूप हेट करायचो निक्कीला की बाबा खूप वाईट स्पर्धक आहे, ती घराच्या बाहेर निघाली पाहिजे वगैरे. पण काय हे ती बिग बॉस 14 मधून आलेली आहे हिंदीतून, त्यामुळे तिला गेम बऱ्यापैकी माहिती आहे. तर त्यामुळे तिने छोट्या छोट्या गोष्टींचा एक जे तर्कवितर्क जे लावती ना ती आता जेव्हा कॉइनचा जो गेम होता त्याच्यामध्ये बिग बॉसनी जे ऑलरेडी त्या चिठ्ठीमध्ये दिलेलं होतं त्यांच्या की बाबा बॉक्स चांगल्या बॉक्समध्ये किंवा व्यवस्थित असलेल्या बॉक्स मधले कॉइन मोजले जातील. तर तिने तोच मुद्दा उचलला आणि त्याच्यावरती तिने बोलली आणि हाच मुद्दा रितेश भाऊंनी धक्क्यावर बोललेले होते की बाबा मी म्हणजे तारीफ करतो या दोघांची की बाबा यांनी खूप स्वतःची डिग्निटी वगैरे सांभाळून राहिले एक हफ्ता. अभिजित बद्दल खूप चांगलं बोलले ते, जेव्हा की अख्खे घर त्यांच्या विरोधात होतं. पण मी तेच म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मला तरी असं वाटतं की रितेश भाऊन त्यांची शाळा घेतील सर्वांची वगैरे, आणि तेच झालं. विशेष म्हणजे आर्याचा जो बालिशपणा आहे ना तो काय कुठे जातच नाही. कारण तिला असं वाटलं की अरबाज हा स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्याच्यासोबत थोडंफार आपण पॅचअप करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी चांगलं त्याला खेळून राहिलो तर आपण पुढे जाऊ वगैरे. बालिश बुद्धी आहे, तिला कॅप्टन व्हायची खूप छान संधी होती तरी ती कॅप्टन नाही झाली. ती म्हटली मला गेमच खेळता येत नाही वगैरे. आणि कालच्या एपिसोडमध्ये जे नॉमिनेशनचा जो टास्क होता त्याच्यामध्ये सर्वांनी मग हाच मुद्दा उचलला की बाबा तुला स्वतःचे मुद्दे मांडता येत नाही, स्वतः तुला कॅप्टन्सी साठी स्टँड घेता आला नाही स्वतःसाठी. तिथे डायरेक्ट तू बोलली की मला गेम येतच नाही. आणि बिग बॉसनी पण तिला झापलेलंच होतं आणि रितेश भाऊंनी पण झापलं शेवटी. आणि शेवटी एक हफ्ता ज्याच्या सोबत तिने म्हणजे त्या बेल्ट मध्ये बांधून होती अरबाज सोबत, शेवटी अरबाजनेच तिला नॉमिनेट केलं. तरी त्या बाईला काय अक्कल येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला घनश्याम आणि जान्हवीचे एक भयंकर कडाक्याचे भांडणं झाले काल. कारण घनश्याम जान्हवीला बोलला की थोडीशी तुझ्याकडे लाज असेल तर मला दे. आता नेमकं हे त्यांचं अगोदरचं काय बिनसलं होतं वगैरे काय माहित नाही, पण 2-4 गोष्टी अशा झाल्या होत्या ज्याच्यावरून त्यांनी तो मुद्दा उचलला होता. आणि जान्हवी आता खूप भडकली त्याच्यावर. आजच्या प्रोमो मध्ये पण तेच दिलेले की जान्हवीनी घनश्यामची फार इज्जत काढलेली, फार लायकी काढलेली. दोघांचे खूप भयंकर कडाक्याचे भांडणं झालेत. विशेष म्हणजे जान्हवी वैभव आता अरबाजच्या विरोधात जात आहेत, कारण अरबाज आता बोलत नाहीये या दोघांना. आणि भरपूर काय अशा गोष्टी जाणवत आहेत मला की अरबाज आणि निक्की या दोघांचा काहीतरी गेम स्ट्रॅटेजी प्लॅन आहे. कारण निक्कीने पण आर्यालाच नॉमिनेट केलं, अरबाजनी पण आर्यालाच नॉमिनेट केलं आणि दोघं काहीतरी छुपेरुस्तुम काहीतरी गेम खेळतायत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. काय असू शकतो माहित नाही, कारण दोघे पण हिंदीतून आलेले आहेत आणि दोघे पण चांगले चांगले शो करून आलेले आहेत. त्यामुळे यांच्या गेमची स्ट्रॅटेजी यांनाच माहिती. पण एवढं तरी मी सांगू शकतो की बाबा टॉप 3 मध्ये तर ते जातीलच, एवढे चांगले प्लेअर आहेत. पण आता गोष्ट येते आपल्या सूरजची. तर सूरजचा मला तरी असं वाटतं की काहीतरी उपयोगच करून घेतात टीआरपी साठी वगैरे. कारण एवढा काल आता त्याला नॉमिनेट वगैरे केलं आणि सगळ्यांनी तेच रिझन दिले की बाबा याला गेम समजतो पण त्याला ते व्यक्त होता येत नाही, काही गोष्टी करता येत नाहीत वगैरे त्या गोष्टी. आणि मला तरी असं वाटतं सूरज त्या गेम मध्ये आहे, आपल्यातला कोणतरी आहे, आपल्या आजूबाजूचा कोणतरी आहे, म्हणून लोक घराघरातले आता महाराष्ट्रात एवढ्या कानाकोपऱ्यात बिग बॉस पोहोचला, एवढा हाय टीआरपीचा शो झालाय आणि म्हणून त्या सूरजमुळे पाहण्यात येतो शो सर्वांना. तर कदाचित हे सूरजला शेवटपर्यंत ठेवतील, पण ट्रॉफी देतील की नाही हे माहित नाही. पण जर वोटिंगवर जर ट्रॉफी मिळत असेल, वोटिंगवर जर सगळ्या गोष्टी डिसाइड होत असतील तर सूरजलाच ट्रॉफी मिळेल.
कारण सूरजला सगळ्यात जास्त वोट मिळतात आणि बिग बॉसच्या इतिहासातला बिग बॉस मराठी सीझन 5 चा टॉप स्पर्धक आहे तो, की ज्याला सर्व भरभरून वोट करतायत. ठीक आहे. आणि आता मुद्दा राहिला, आणि आता दोन मुद्दे तिथं. आता काल जेव्हा रितेश भाऊंनी त्यांच्या धक्क्यावरती विचारलं होतं शनिवार रविवारच्या, आता विशेष म्हणजे दोन गोष्टी सांगतो. भाऊंच्या धक्क्यावर जे 2 दिवस जे चालतं शनिवार रविवार, तर शनिवारी ना भाऊ स्वतः बोलत असतात, स्वतः त्यांची खरडपट्टी करतात आणि रविवारी त्यांना बोलायचा चान्स देतात. तर त्यामुळे हे 2 दिवस असतात. दुसरी गोष्ट, आता कालच्या याच्यामध्ये रितेश भाऊंनी मजा मस्ती म्हणून एक गेम घेतला होता. त्यामध्ये रितेश भाऊंनी विचारलं होतं की बाबा तुम्हाला तुमचे आवडते कोण आहेत घरातले, किंवा तुम्ही कोणाच्या फॅन आहात. तर जान्हवी चक्क म्हणाली की मी पॅडी दादांची आणि वर्षाताईंची फॅन आहे. आता हे जे राजकारण जे आहे, म्हणजे तिला आता महाराजला तिला माहितीये की घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला म्हणजे बिलकुल इज्जत नाही मिळणार आहे, आपल्याला काही कामं मिळणार नाहीत, कोणीच आपल्याला विचारणार नाहीये. तिला माहितीये की बाबा आता घराच्या बाहेर आल्यानंतर आपलं काही खरं नाहीये. तर त्यामुळे ती या लोकांशी जरा मिळून राहण्याचा प्रयत्न करते. 2-4 दिवसामध्ये तिचं जरा असं वागणं जरा हलकं जरा चेंज झालेलं, जरा नॉर्मल सगळ्यांसोबत राहतीये, वागतीये, बोलतीये वगैरे. का तर निक्की सोबत बिनसलं, अरबासोबत बिनसतंय. आता वैभव आणि जान्हवी हे दोघं वेगळी टीम करतील का? नेमकं काय होईल ते काय माहित नाही. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जान्हवी बोलतीये की मला पॅडी दादा आणि वर्षाताई या दोघांची मी फॅन आहे, तर ते तिला जर खरंच फॅन असली असती पहिल्यापासून ती, तर खरंच फर्स्ट डे पासून तिने इज्जत केली असती, त्यांची रिस्पेक्ट केली असती आणि त्यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं नसतं. वर्षाताईला जी बोलली होती की बाबा शासनाने जो पुरस्कार दिला ते पछतावा करत असतील की तुम्हाला पुरस्कार दिला. पॅडी दादांना बोलली की आयुष्यभर तुम्ही ओव्हर ऍक्टिंग वगैरे केली. ह्या गोष्टी एवढ्या बोलून आता ती बोलते की मी तुमची फॅन आहे. त्यावर अंकिता हसली आणि अंकिता हसल्यानंतर रितेश भाऊंनी बोलली की का हसतीयस? तर अंकिता बोलली की नाही, ते असा मुद्दा झाला, मागे सगळे हसतात. आता सगळे का हसत होते सर्वांनाच माहितीये. अरबाज खूप रागात बघत होता जेव्हा निक्की आणि अभिजित या दोघांचा काल डान्स परफॉर्मन्स झाला आणि सर्वांनी एक मस्त छान डान्स परफॉर्मन्स बसवले होते रविवारच्या भागामध्ये. आणि सूरज खूप भयंकर हुलीगत SQIQ झडक्यू त्याने डान्स केला होता. जान्हवीला चक्क उचलून वगैरे छान प्रकारचा त्यांनी कोंबडी पळालीवर डान्स केला त्याने. आणि रितेश भाऊंनी आणखी एक गोष्ट त्यांना दाखवली की महाराष्ट्रात तुम्हाला खूप भरभरून प्रेम केलं जातंय. महाराष्ट्रामध्ये तुमच्यावर, तुमच्या डायलॉग्स वरती, तुमच्या वाक्यावरती, तुमच्या ज्या हालचाली आहेत, हावभाव आहेत, घरातले जे वागणं वगैरे आहेत, त्या प्रत्येक गोष्टींवर रील्स बनतायत. लाखोवर रील्स बनतात. बरोबर आहे, आम्ही पण स्वतः रील्स बनवतोय. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघू शकता. PP कॉमेडी गँग म्हणून आमचं जे चॅनल आहे, पेन पेपर एंटरटेनमेंट याच, तर त्यावरती भरपूर काही रील्स आम्ही याच्यावरतीच बनवलेले आहेत बिग बॉसच्या स्पर्धकांवरती. तर मला तरी खूप विश्वास आहे की बाबा आमच्या खूप चांगल्या रील्स आहेत, आम्ही खूप छान पद्धतीचे कंटेंट लिहितो, बनवतो. पण काल ज्या रील्स दाखवण्यात आल्या बिग बॉसच्या घरामध्ये त्या ठीकठाक होत्या. पण खुशी याची आहे की बाबा रील्स तिथे दाखवतायत, म्हणजे सगळ्या या नॉर्मल लोकांचं पण काम तिथे पोहोचतंय, त्यांना बघायला वगैरे मिळतात. आज नाही तर उद्या आमची पण रील तिथे पोहोचावी अशीच मी अपेक्षा करतो. रितेश भाऊंना वगैरे टॅग करतोय, त्यांना आवडेलच आमची गोष्ट, असं तरी मी आशा व्यक्त करतो. दुसरा मुद्दा म्हणजे आता निक्की म्हणाली होती अभिजित सोबत बोलत असताना की बाबा घरामध्ये जो कोण वाईल्ड कार्ड येईल तर त्याच्यासोबत मी पहिलं फ्रेंडशिप करेल, जर फ्रेंडशिप टिकली तर ठीक आहे, नाहीतर मग त्याच्यासोबत डायरेक्ट दुश्मनी, असं डायरेक्ट ती बोलली होती. आता वाईल्ड कार्ड कोण येईल त्याच्यावरती मी दुसरा आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे. पहिला एक व्हिडिओ बनवला होता, त्यावर चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, थँक्यू सो मच. प्रत्येक व्हिडिओला असाच रिस्पॉन्स देत राहा. आणि आणखी 4-5 जण वाईल्ड कार्ड मध्ये येण्याची दाट शक्यता आहे, त्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आता आजच्या प्रोमो मध्ये असं दिसलंय की बाबा निक्की घरात आता राडा करतीये, कुकुडुकू वाजतंय तरी ती झोपलेली आहे घरामध्ये. आता तिने सांगितले की मी कोणाचं काम ऐकणार नाही. जेव्हा अंकिता कॅप्टन होती तेव्हा तिने काम ऐकलं नाही, जेव्हा अरबाज कॅप्टन झाला तेव्हा तिने नियम लादले, जेव्हा तिला अरबाजने कॅप्टन केलं तेव्हा तिने सगळ्यांना रिक्वेस्ट केली की नियम तोडू नका. आणि जेव्हा वर्षाताई कॅप्टन झाल्या तेव्हा ती बोलली की बाबा नियम मी पाळेल, मी काही तोडणार नाही वगैरे, सगळं शांत झालती. पण नेमकं आता तिला काय झाले ते कळत नाहीये, कारण ती बोलती की मी कोणाचेच नियम ऐकणार नाही, काहीच पाळणार नाही वगैरे. तिची गेमची स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी येते, काही कोणाला कळत नाही, पण तिची बोलण्याची पद्धत किंवा वागण्याची पद्धत जर अशी काहीतरी वेगळी आहे, त्याबद्दल त्यामुळेच सर्वांना राग येतो. आता घरामध्ये एकमेकांच्या सगळेच विरोधात आहेत, त्यामुळे A ग्रुप, B ग्रुप, C ग्रुप, D ग्रुप हे काहीच राहिलेलं नाहीये, कारण सगळेजण एकमेकांच्या विरोधात बोलतात. कालचा जो टास्क होता, कालच्या टास्क मुळेच हे सगळ्या गोष्टी झाल्यात, कारण काल बिग बॉसने सांगितलं की बंद खोलीमध्ये एकमेकांना तुम्ही नॉमिनेट करू शकता,
पण समोरासमोर नॉमिनेट करण्याची धमक हिंमत प्रत्येकात नसते. त्यामुळे काल जे एकमेकाचे फोटो घेऊन दोघा लोकांना नॉमिनेट करायचं होतं, ज्यामध्ये खूप लोकांनी खूप काही सारे रिझन्स वगैरे देऊन एकमेकांना नॉमिनेट केलं आणि त्यामध्ये खूप लोकांचे आपसात वाद पण झाले. जान्हवी आणि छोटा पोटाचे वाद झाले, परत आपला वैभव आणि निक्की या दोघांचे पण भयंकर भांडणं झाले, वाद झाले. आणि आजच्या प्रोमो मध्ये पण तेच दिसतंय. नेमकं आता हे कोणता ग्रुप बनवणार, नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये किती लोक जाणार आणि नेमकं कोण काय इंडिव्हिज्युअली खेळतंय पर्सनली खेळतंय काहीच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज मला सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तर हे चॅनल आपले. धन्यवाद.